बघा अशी कोणी पोस्ट केली असेल ना तर त्या व्यक्तीवर कारवाई होणार. मुंबईत राहून मराठी माणसावर अन्याय कोणच सहन करणार नाही. आणि यासाठी काय उबाटाला काय कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही. त्या लोकांनी आतापर्यंत मुंबईच्या मराठी माणसाला लुटलेलं आहे. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचा टक्का कोणामुळे कमी झाला असेल तर ते उद्धव ठाकरे आणि त्याच्या कार्ट्यांमुळे असेल आहे. म्हणून मराठी माणसाला संरक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आमची शिवसेना ही तयार आहे, ताकद आहे, आमची ताकद आहे. म्हणून त्याची चिंता संजय राजाराम सारख्या तीनपाट माणसांनी करू नये. यावरून संजय राऊत असं म्हणतात की मुंबईमध्ये मराठी माणसाने नोकरी करू नये अशी भूमिका घेतली आहे एका कंपनीने. बुलचट शिवसेना काय करत आहे? मराठी माणसाच्या विरोधात हे षडयंत्र चालू आहे. मराठी माणसाला आयुष्यभर नोकरीच करावं, वडापावच खावं आणि संजय राऊतच्या मुलींनी वाईनच्या कंपनी उघडाव्या आहे की नाही. मराठी माणसाला नेहमी नोकरी वडापाव पर्यंत ठेवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून मराठी माणसांवर बोलण्याचा नैतिक अधिकार ह्या लोकांना नाही. कारण का अजूनपर्यंत जिथे जिथे मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला, मराठी माणसाला जो मुंबई सोडण्याची जी पाळी आली ना त्याचे जबाबदार हे सगळेजण आहेत. ती भाषा आम्हालाही करायला येते म्हणून भाषा योग्य वापरा. नाहीतर भाषेची पहिली स्पर्धा लावाल ना तर तुम्ही कुठे रेंजमध्ये पण दिसणार नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.